तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज होती गणेश चतुर्थी, म्हणजे घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं। तर मी आता देवपूजा वगैरे सगळी करून घेतलेली आहे। देवांची पूजा वगैरे झालेली आहे। आता फुलं वगैरे वाहून घेते आणि गणपती बाप्पांनाही दुर्वा आगाडा वस्त्रमाळाची वगैरे वाहून घेते। तर माझ्याकडे गणपती नाही आहेत, पण तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल की मी एवढे उकडीचे मोदक केले आहेत। का केले आहेत ते मी तुम्हाला लास्टला सांगते, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। गणपती नसल्यामुळे मी घरातल्याच गणपतीची पूजा वगैरे केली। तर त्यांना दुर्वा वस्त्रमाळा वगैरे घालून घेतले, फुलं वगैरे वाहून घेतली आणि आरतीसुद्धा केली। देवाला वगैरे आरती दाखवली, सगळ्यांना आरती वगैरे दिली। आणि काल होती हरतालिकाचा उपवास होता काल, तर त्यामुळे नैवेद्य वगैरे आज बनवायचा होता, उपवास सोडायचा होता। त्यामुळे सकाळपासून खूपच गडबड चालली होती। मग देवपूजा वगैरे करून घेतली, सगळं देवाचं करून घेतलं आणि मग स्वयंपाकाला लागले। तर अशी होती माझी देवपूजा। तर तुम्ही बघू शकता, स्वामींना पण बघू शकता, मी नवीन मूर्ती आत्ताच घेतलेली आहे स्वामींची। तर एवढे सगळे देव आहेत माझ्याकडे। स्टार्टिंगला फक्त माझ्याकडे गणपती होता, मी नंतर एवढे सगळे देव हळूहळू घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे मी देवपूजा केलेली आहे। माझी रोजची देवपूजा अशीच असते। आणि स्वामींची मूर्ती बघा किती छान दिसतात स्वामी। तर देवाला वगैरे आता मी नैवेद्य दाखवून घेते। स्वयंपाक वगैरे झाला होता माझा, म्हणून मग देवाला नैवेद्य दाखवला। वाटाण्याची भाजी, वांग्याची सुकी भाजी, भजी, शिरा, वरण भात, चपाती असा मेनू। हरतालिकेचा उपवास सोडायचा होता म्हणून स्वयंपाकाची पण गडबड होती खूप, कारण देवाला नैवेद्य वगैरे दाखवूनच मगच सोडायचा उपवास। तर ते नंतर सगळं झाल्यावरती बाकीचं सगळं उरकून आवरून घेतलं आणि मग मी मोदक करायला घेतले उकडीचे। तर पहिल्यांदा मी पॅन ठेवून त्याच्यामध्ये ना खसखस अशी थोडीशी भाजून घेतली, जेणेकरून ते कचकच लागणार नाही म्हणून। आणि उकडीचे मोदक करण्यासाठी खसखसनी दिसायला पण ते छान दिसतं आणि खायला पण छान लागतात। म्हणजे आतलं जे सारण असतं ना ते खूप छान लागतं। तर ह्यात एक खसखस माझी भाजून झालेली आहे। तर त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तूप टाकून खोबरं टाकलेलं आहे। खोबरं किती वाटी घ्यायचं, गूळ किती वाटी घ्यायचं मी तुम्हाला ते सांगतेच आता पुढे। तर मी आता खोबरं नाही का 3 वाटी घेतलेलं आहे। जी गुळाची आत्ता मी वाटी घेणार आहे ना, तेवढं ही एवढी वाटी 3 वाटी खोबरं आहे आणि 2 वाटी मी गूळ टाकलेला आहे। तुम्हाला जसं जास्त गोड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही एका वाटीला 1 वाटी गूळ टाकू शकता, जास्त गोड पाहिजे असेल तर। मी एवढे 2 वाटी दोन्ही वाटी टाकलेत, थोडं थोडंसं करून सगळा गूळ हे व्हायला। त्याच्यामध्ये हलवता येत नव्हतं म्हणून मी नंतर दुसरी कढई घेतली, तुम्ही बघू शकता। आणि हे 3 वाट्या झाल्यात ना, तर मी 4 नारळ फोडले होते। 4 नारळाचा किस म्हणजे ते चिरून वगैरे बारीक करून घेतलेत, मी काय खिसत नाही बसले। आणि त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकते 3 चमचे, म्हणजे जरा त्याचा वाससुद्धा येईल। आणि ड्रायफ्रूट्स जर का तुमच्याकडे असतील बारीक केलेले किंवा बारीक करून तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा त्यात टाकू शकता। आणि हे असं छान हलवून घ्यायचं आहे। आणि त्यात 2 वाटी मी 2 वाटीच गूळ टाकलेला आहे, जास्तीने टाकलेला, ते पण खूप गोड झाले होते। तर तुम्ही बघू शकता पूर्ण गूळ विरघळल्यावरती त्याचा कसा म्हणजे कलर कसा बदललेला आहे त्याचा। तर हे सारण आता आपल्याला गार होऊन द्यायचं आहे। गार झाल्यावरती मग आपल्याला मोदक करायला घ्यायचं आहे। पण त्याच्यासाठी आपल्याला पहिला मोदकाचं आपल्याला आवरण बनवण्यासाठी आपल्याला 1.5 तांब्या मी पाणी कढईमध्ये ठेवलेलं आहे। हे पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं आहे, उकळून द्यायचं आहे आणि त्यात किंचित थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर
मी तेवढीच 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि जसं आपण चकलीला हे चकलीचं पीठ उकडून घेतो ना, वाफवून घेतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला हे तांदळाचं पीठसुद्धा वाफवून घ्यायचं आहे. आणि आता हे पूर्ण असं मी हलवून घेते आणि मग त्याच्यावरती ताट झाकून ठेवते. तर ते आपल्याला 10 ते 15 मिनटं असं ताट झाकून ठेवायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता 15 मिनटं झालेली आहेत आणि मी ते आता ते गरमच आहे तरी अजून. आणि आता मी एका ताटामध्येच ते आपल्याला काढायचं आहे, जेणेकरून ते आपल्याला चांगलं मळता येईल. त्याला मऊसूत असं पूर्ण मळून घ्यायचं आहे. जितकं जास्त तुम्हाला मळता येईल तितकं जास्त तुम्ही त्याला मळून घ्यायचं आहे. आणि हाताला चिटकत असेल तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही आणि गोळासुद्धा पटकन तयार होईल. तर आता हे पूर्ण असं गोळा बनवून घेते आणि मग तुम्ही बघू शकता आता गोळा तयार झालेला आहे. तर मी अर्धा गोळा भांड्यात ठेवते, जेणेकरून ते गार नाही होणार. आणि हा थोडासा गोळा घेतला आहे वरती. तर ते परत अजून एकदा चांगलं मळून आता त्याचे गोळे बनवून घेते. तर गोळे बनवताना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि परत गोळा बनवायचा, पण पीठ चांगलं मळून घ्या. जसं आपण गुलाबजामुन करताना पीठ मळतो ना मऊ एकदम, तसं आपल्याला हे पीठ मळायचं आहे, म्हणजे लाटायलासुद्धा आपल्याला सोपं जाईल. जर का तुम्हाला हातावरती येत असेल तर जे असं गोल करून हातावरती जमत असेल तर तुम्ही तसंसुद्धा मोदक बनवू शकता. पण मी ते लाटूनच बनवते, कारण लाटून इझी जातं आणि लवकर पण होतात. तर लाटून झाल्यावरती त्यात 1.5 चमचा तरी सारण बसलेलं आहे. आणि आता प्लेट्स तयार करून घेऊन त्याचा मोदक बनवते. तर आता तुम्ही बघू शकता मोदक त्याचा लगेच किती पटकेने बनतो आहे तो. आता दुसरं पण मी बनवून तसंच घेते. तर अशा प्रकारे मी आता सगळे मोदक बनवून घेते. आणि आता आपल्याला हे उकडीचे मोदक आहेत, तर पाणी कढईमध्ये मी एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे. आणि ते पाणी गरम झालं की मग आपल्याला ते चाळणीवरती ठेवून द्यायचे. जर का तुमच्याकडे केळीचं पान वगैरे असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ते ठेवू शकता. आणि अशा प्रकारे आता हे सगळे मोदक मी बनवून घेते. बरेचसेच मोदक बनवले होते. माझ्याकडे तर गणपती नाही आहेत, पण मी एवढे मोदक का बनवले हे तुम्हाला मी नक्की व्हिडिओच्या लास्टला सांगेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि उकडीचे मोदक आवडले असतील, बनवलेली पद्धत आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका. आणि आता तुम्ही बघू शकता हे पाणी उकळते आणि आता मी गॅस बारीक करून ठेवणार आहे. स्टार्टिंगलाच फक्त गॅस मोठा केला होता आणि त्याच्यावरती ना मी केशर ठेवते, जेणेकरून ते दिसायलासुद्धा छान दिसतील. 15 मिनटंच आपल्याला ह्याला उकड द्यायची आहे. 15 मिनटांनी आपल्याला गॅस बंद करून ते मोदक काढून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घेतलेत. हे छोटे छोटे बनवलेत आणि हे डिशमधले मोठे आहेत. तर मी एवढे मोदक संपूर्ण बनवून घेतले. यात 50 ते 60 मोदक झालेत. तरी पण मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे. आणि आता मी गणपती बाप्पांना, घरातल्या गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते. तर मी आमच्यात तर गणपती नाही, पण मी एवढे मोदक का केले आहे तर सांगते. म्हणजे मंडळाचा गणपती आहे ना, तेथेसुद्धा मी नैवेद्य दाखवते. तर तिथे आणि आमचा जो गावचा गणपती आहे, गावचा एकच गणपती आहे, सगळ्यांनी तिथेच जाऊन मोदक वगैरे दाखवायचे, अशी प्रथा आहे आमच्या गावची. तर तेथेसुद्धा मोदक दाखवायचे असतात. हा गावचा गणपती आहे, हा मंडळाचा गणपती आहे. तुम्हाला जर का रेसिपी आणि पूजा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.